मनी किती पॉवरफुल आहे? मनी खूप पॉवरफुल आहे. कारण पैसा असला की आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. असं खूप जणांचं ऐकतो. पण तुम्हाला एक गोष्ट अजून एक माहिती पाहिजे. पैसा तर इम्पॉर्टंट आहेच. पण त्याच्याबरोबर तो पैसा जो आहे ना, तो ऑटोमॅटिक कसा येईल? हा पॉइंट किती मस्त आवडला ना तुम्हाला? मला पण आवडला. पैसा ऑटोमॅटिक आला पाहिजे असं वाटतं. मग आपण काय करू? थोडंसं आपल्या कामाकडे म्हणजे आपल्या थॉट प्रोसेस आहे, माइंडसेट थोडं चेंज करू. कारण आपण जर आपली आयडेंटिटी बदलली, आपली जर आयडेंटिटी चेंज केली, तर आपलं इन्कम चेंज होतं. म्हणजे कसं? तुम्ही जे काम करताय, ते जर तुम्ही विचार करत असाल, जबरदस्तीच करावं लागेल, जबरदस्तीच करावं लागतंय, माझ्याकडे पैसाच येत नाही. तुम्ही जर असं बोलत असता ना, म्हणजे तुम्ही हा नाही विचार करत, माझ्याकडे कोणती स्किल आहे. मी दुसऱ्या समोरच्या व्यक्तीला काय देऊ शकतो? माझ्याकडे काय नॉलेज आहे, की जेणेकरून मी दुसऱ्याला हेल्प करेन आणि त्या हेल्प करण्यात मला तो पैसा येईल. हा विचार करा ना. तुम्ही हा विचार नका करू, की माझं काही होतच नाही, असंच आहे, मला ते पैसेच पुरत नाही, माझे विशेष पूर्ण होत नाहीत. आयडेंटिटी. तुम्ही तुमची ओळख कशी तयार करू शकता, अशी नीड बना तुम्ही, लोकांसाठी नीड बना. स्किल, तुमच्याकडे अशी कोणती स्किल आहे, की लोक तुमच्यासाठी वेटिंगला थांबतात? ह्याचा अगोदर विचार करा. जर तुम्ही तुमची आयडेंटिटी चेंज केली, की तुमचं इन्कम चेंज होतं. हा पॉइंट विसरू नका. आता आपण एक दुसरा पॉइंट पाहू. जर मनी आपल्याकडे असा आला पाहिजे ऑटोमॅटिक, त्याच्यासाठी जो दुसरा पॉइंट आहे, तो म्हणजे आपण त्याला सिग्नल देतोय. आपण कसं सिग्नल देतोय? पैशासाठी, मनीसाठी सिग्नल कसा देतोय? या पॉइंटचा विचार करू. मग तुम्ही असं विचार की पैशासाठी सिग्नल काय आहे? बघा, जर तुमच्या फोनला नेटवर्क नाही असा विचार करा. आता आहे, तुमच्या फोनला समजा नेटवर्क नाही, तर काय होईल? कॉल येईल का? अजिबात नाही. कॉल येणारच नाही. कॉल हा कोणाला जाणार पण नाही. का माहिती? नेटवर्क नाही. आता हाच मोठा इकडे वापरू. जर तुम्ही सदा ना कदा माइंड स्ट्रॉंग नाही, बॉडी स्ट्रॉंग नाही आहे, दरवेळेस प्रॉब्लेमची लिस्ट लावली आहे. तुम्ही जर रडगाणं लावलं, तुमचा नेटवर्क जर तुम्ही त्या रेंजमध्येच नाही आला, कोणत्या फोनच्या रेंजमध्ये जर नाही आला, फोन नाही लागला, तुम्ही पॉझिटिव्ह थिंकच्या माइंडसेटमध्ये नाही आलात, तुमच्याकडे तो फ्लो कुठे आहे? त्या मनीला तुमच्याकडे येण्यासाठी तुम्ही ती वाट कुठे काढून दिली? ह्या पॉईंटचा नक्की विचार करा बरं का. तुम्ही जर त्या मनीला थोडीशी पॉझिटिव्ह, स्ट्रॉंग माइंडसेट, स्वतःच्या बॉडीला स्ट्रॉंग, कोणत्याही सिच्युएशनमधून मी कशी आयडेंटी बाहेर निघेल, हा प्रॉब्लेम आला, मी क्लायंटला कसं हँडल करू शकतो, मी सगळं पॅकेज कसं त्यांना देऊ शकतो, हॅपी मूडमध्ये ते काम मी कसं करू शकतो. ही रेंज आहे. ही रेंज आहे. तुम्हाला त्याला बोलवायचं आहे ना, तुम्हाला तुमच्याकडे आकर्षित करून घ्यायचं आहे ना, तुम्हाला असं वाटतं ना सगळी समृद्धी, असा सक्सेस आपण व्यक्ती बनलं पाहिजे. तुमचं नेटवर्क कुठे आहेत? तुम्ही कुठे जाऊन बसलाय? स्वतःला शोधा. अपडेट आहेत का? स्वतःला त्या रूलमध्ये आहेत का? हॉबीमध्ये आहे का? स्किल इम्प्रूव्ह करण्याकडे आहेत का? लक्ष द्या. रेंज तयार करा. तुमच्याकडे मनी येईल, अट्रॅक्ट होईल. ह्या पॉईंटचा नक्कीच विचार करा. जर हा पॉईंट तुम्ही विचार केला तर नक्कीच सक्सेस. आता तिसरा पॉईंट खूप जबरदस्त आहे. सगळ्यात महत्त्वाचा तिसरा पॉईंट आहे स्वप्न. खूप सारे पैशाचे स्वप्न, खूप सारं तुम्ही ॲम्बिशन, अफर्मेशन, मॅनिफेस्टेशन काय केलं माहिती? सगळीकडे त्या नोटा छापल्यात, बंडल छापलेत आणि लावून दिले. पण तुम्हाला माहिती? पैसा तुमच्याकडे येण्यासाठी तुम्ही त्याला काय देतायत? तुम्ही त्याला काय देताय? स्वप्नामध्ये ते पैसे दिसतायत ना, ओरिजिनल वर्कमध्ये तुम्ही काय देताय? ते अगोदर तयार करा. आपण म्हणतो श्रीमंत लोकांकडे खूप पैसा आहे. पण आपण हा विचार करतोय का? श्रीमंत लोकांच्या जे सक्सेस झाले त्यांच्या हॉबी काय आहेत? त्या हॉबी अगोदर तुम्ही स्वतः चॉईस करा. त्या अगोदर शिका. त्या अगोदर इम्प्लिमेंट करा. ते कोणत्याही सिच्युएशनमध्ये नेव्हर गिव्ह अप करतात. ते लगेच हार नाही मान्य करत. हारला मान्य करत नाही. ती हार काय आहे? त्यातून मी काय शिकेल? मी कसा पुढे जाईल? हे त्यांची हॉबी आहे. आपण काय करतोय? आपण भले मोठे स्वप्नच पाहतोय. मोठे आता न्यू इयरमुळे तर आपले सगळे अफर्मेशन आपण लावून टाकले बोर्डवरती. जे ॲम्बिशन, अफर्मेशन, मॅनिफेस्टेशनचे जे कार्ड आहे त्याच्यावरती नोटांच्या अशा मस्तपैकी आपण पिक काढले, ते लावून दिले. आपण सकाळ संध्याकाळ त्याला पाहतो मस्त स्वप्नामध्ये त्याला आपण पाहण्यासाठी तयार होते. पण एकच गोष्टीचा विचार करू, आपण काय देतोय, आपण स्वतःला कसे तयार करतोय, आपण आपल्या हॉबीकडे लक्ष दिलं, की मनी तुमचाच. तुम्हाला सक्सेस होण्यासाठी कोणीच रोखू शकत नाही. हे माझं एक चॅलेंज आहे. तुम्ही रिच लोकांचे आहेत हॉबी, त्याकडे लक्ष द्या. ते काय करतात? वेळेला कसं वेळ आहे ना, वेळ त्यांच्यासाठी काम करते. ते वेळेसाठी काम नाही करत. किती मोठी गोष्ट आहे पहा. आपलं काय चाललंय? आपण काय करतोय? ह्याच पॉईंटकडे लक्ष दिलं ना, तुम्हाला सक्सेस होण्यासाठी जी काही तुमची तळमळ आहे ना, ते तुम्ही होणार आहेत हो. तुमच्याकडे पैसा असा पळत येईल. तुम्ही पैशासाठी पळूच नका. तुम्ही फक्त तुमच्या आणि तुम्हाला एक सिक्रेट सांगू का? मला त्याचा अभिमान वाटते. मला स्वतःला प्राउड फील होते. पैसा तुमच्या माइंडच्या हॉबीवर आहे. तुम्ही इकडे-तिकडे शोधूच नका. मी तुम्हाला एकदम सिक्रेट सांगते. स्वतःला इतकं स्ट्रॉंग बनवा ना, तो कनेक्ट करा. जे नेटवर्क आहे ना, त्याला तयार करा. स्वप्नांच्या ऐवजी हॉबीकडे लक्ष द्या. तुम्ही रिच, तुम्हाला जे पाहिजे ते सगळं मिळवा.
कारण ज्यावेळेस तुम्ही खूप रिच होता ना, त्यावेळेस मला आवर्जून कमेंट करून सांगा, की तुम्ही कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं आणि त्याच्यानंतर तुमचं माइंडसेट चेंज केलं. माइंडसेट चेंज झालं, तुमचं इन्कम चेंज झालं. तर वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद. असेच व्हिडिओ पाहत राहा आणि आवडला तर नक्कीच लाईक करून कमेंट करून सांगा. म्हणजे काय होईल, मला असं वाटेल की नाही अजून काहीतरी खास केलं पाहिजे. त्याच्यासाठी मला कमेंट करा. थँक यू.